नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8व्या वेतन आयोगाअंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना 25,000हून अधिक पेन्शन फिटमेंट फॅक्टरचे गणित आले समोर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, कारण समोर आलेल्या काही वृत्तांनुसार किमान निवृत्ती वेतन दरमहा सुमारे 25,000 रुपयापर्यंत वाढू शकते। निवृत्ती वेतनातील ही संभाव्य वाढ प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल, जे विविध वेतन स्तरांवरील पगार आणि निवृत्ती वेतन वाढीची गणना करण्यासाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे सूत्र आहे। सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला आधीच मंजुरी दिली आहे, ज्यामुळे 1.2 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये आशा निर्माण झालेली आहे की नवीन शिफारशीमुळे वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल आणि सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा सुधारेल। निवृत्ती वेतन वाढीसाठी फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा। प्रत्येक वेतन आयोगाअंतर्गत पगार आणि निवृत्ती वेतनात किती वाढ करावी हे निश्चित करण्यात फिटमेंट फॅक्टर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो। 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 हा फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता, तर 6व्या वेतन आयोगाने 1.86 या फॅक्टरची शिफारस केली होती। 7व्या वेतन आयोगाने 2.57 या फॅक्टरचा वापर करून किमान मूळ वेतन दरमहा 7,000 रुपयावरून वाढवून 18,000 रुपयापर्यंत नेले होते, तर किमान निवृत्ती वेतन 25,000वर। 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात प्राप्त अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर 2.5 ते 2.86 च्या दरम्यान असू शकतो। जर या श्रेणीतील उच्च मर्यादा स्वीकारली गेली तर किमान निवृत्ती वेतनात मोठी वाढ होऊ शकते। 2.86 च्या फॅक्टरनुसार किमान निवृत्ती वेतन सध्याच्या 9,000 रुपयावरून वाढून दरमहा सुमारे 25,740 रुपयापर्यंत पोहोचू शकते, जी सध्याच्या तुलनेत एक मोठी वाढ ठरेल। महागाई आणि वाढता खर्च यांच्याशी ताळमेळ राखण्यासाठी विशेषतः निश्चित निवृत्ती वेतनाच्या आधारावर अवलंबून असलेल्या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अशा प्रकारची सुधारणा आवश्यक मानली जात आहे। एकत्रित निवृत्ती वेतन योजनेचा प्रस्ताव। वेतन आयोगाच्या सुधारणासोबतच निवृत्ती वेतनाचे लाभ सुलभ करण्याच्या उद्देशाने सरकारने एकत्रित निवृत्ती वेतन योजनेचा देखील विचार सुरू केलेला आहे। या प्रस्तावित पद्धतीनुसार ज्या कर्मचाऱ्यांची सेवा किमान 25 वर्षे पूर्ण झाली आहे त्यांना निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यातील त्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% इतकी निवृत्ती वेतन मिळू शकेल। ज्यांनी किमान 10 वर्षाची सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांना सुमारे 10,000 रुपयांच्या किमान निवृत्ती वेतनाची हमी या योजनेद्वारे मिळेल, अशी ही अपेक्षा आहे। या एकत्रित पद्धतीमुळे निवृत्ती वेतनाची गणना अधिक पारदर्शक होईल आणि निवृत्तीनंतर मिळणारे उत्पन्न अधिक निश्चित व अंदाजित स्वरूपाचे असेल, असे अधिकाऱ्यांचे मान्य आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत